हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। खरं तर ज्या पद्धतीचं जेवण इथे अनेक लोक अनेक वर्षांपासून खातात त्यांच्या तक्रारी होत्या, त्या तक्रारी तुमच्या माध्यमातून समोर आलेल्या आहेत। तो व्हिडिओ आम्ही पाहिलाय आणि नेमका संपूर्ण घटनाक्रम काय होता? बघा, या आमदार निवासामध्ये मी गेल्या 5-5.5 वर्षापासून राहतो आणि मी कधी बाहेर जेवायला जात नाही। मी इथलंच जेवण या ठिकाणी घेत असतो। अनेक वेळेस त्यांनी निकृष्ट दर्जाचं शिळं 5-5, 6-6 दिवसाचं जेवण देण्याचा प्रयत्न केला। मी त्यांना समज दिली। काल रात्री 9-9:30च्या दरम्यान मी साधं वरण भात आणि चपातीची ऑर्डर त्याला केलेली। त्याने वरण भात चपाती मला आणून दिली आणि मी ते मिस करून पहिला घास खाल्ला तर मला खूप खराब वाटलं, पण मला वाटलं ठीक आहे आपण बघू दुसरा ट्राय करू। मी दुसरा घास खाल्ला तर मला वॉमिटिंग झाली। मग मी त्या जे वरण त्याने मी त्याचा स्मेल घेतला तर तो इतका घाणेरडा स्मेल होता की ते निकृष्ट पण नव्हतं, ते अगदी सडलेलंच कुजलेलं होतं आणि भात देखील हा फार हे होता। आणि मग मी खाली गेलो, ज्या सगळ्यांना विचारलं हे कोण केलंय, कुक कोण आहे, मॅनेजर कोण आहे। ते मॅनेजर पण माझ्याकडे आला, मी त्याला सगळ्यांना स्मेल दिला, हे बघ हे तुमचंच आहे ना, मग हे असं जेवण देता का? सगळ्यांनी स्मेल घेतल्यानंतर सांगितलं हे बहुत गंदा आहे, हे खूप घाणेरडं आहे। आणि मी तिथल्या नागरिकांना पण जे काही जेवायला आलेलो त्यांना पण म्हटलं हे जरा बघा काय आहे, आणि मग त्यांनी सुद्धा बघितलं की हे खूप घाणेरडं आहे। आणि मग मी त्याला म्हटलं या ठिकाणी सगळे आमदार राहतात, महाराष्ट्रातून शेतकरी, अधिकारी, कर्मचारी किंवा सगळे पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी येतात, रोज 10,000 लोक जेवतात। या लोकांच्या जीवाशी तुम्ही सगळे लोक खेळता, आमच्या जीवाशी तुम्ही खेळतात। आम्ही ज्यावेळेला इथनं घराकडे जातो तर डब्बा पार्सल घेतो, गाडी जेवण तर आम्हाला सकाळी खूप त्रास होतो, मग आम्हाला असं वाटतं प्रवासानं होतंय, पण ते प्रवासामुळे होत नाही, हे यांच्या घाणेरड्या जेवणामुळे होतं। हे निकृष्ट नाही। मी शेतकरी असल्यामुळे मला एका 2-2 तासाच्या भाजीचा फरक मी सांगू शकतो की किती वाजता कापली किती केली आहे। पण तुमचा जो अंदाज होता, अगदी त्या कर्मचाऱ्यांना तिथल्या आचार्यांना मारलं, त्यावरती सुद्धा आक्षेप घेतला जातो आहे की तुम्ही ज्या कपड्यांमध्ये रूममध्ये होता त्याच कपड्यांमध्ये खाली उतरलात, म्हणून सुद्धा अनेक लोक तुम्हाला ट्रोल करतात। मला कोणाच्या ट्रोलची पर्वा नाही, मी कोणा माझ्यावर बोलण्याची पर्वा करत नाही। जीवाला धोका आमच्या होऊन राहिला, महाराष्ट्रातल्या लोकांच्या होऊन राहिला, त्याच्यामुळे अशी प्रतिक्रिया देण्याकरता काही सूटबूट घालून गेलं पाहिजे असा काही कायदा नाहीये। मी जेवताना उठलो, ज्या अवस्थेत जेवत होतो त्याच अवस्थेत मी गेलो। या संपूर्ण प्रकरणानंतर सरकार म्हणून तुमची कारवाईची भूमिका राहणार, कारण शिंदे सुद्धा सरकारमध्ये सहभागी आहेत। अन्न पुरवठा विभागाकडे तुम्ही याची तक्रार करणार आहात? अन्न पुरवठा विभागाकडे तक्रार करणार आणि आज वेळ पडली तर मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये अध्यक्षांच्या परवानगीने सभागृहामध्ये मांडण्याचा देखील विषय करणार की आमदारांसोबत असं होतं तर सामान्य जनतेसोबत कसं होत असेल। खरं तर तुम्ही ते कालचं जेवण सुद्धा स्वतःसोबत घेऊन आलाय, ज्या पद्धतीची क्वालिटी होती त्याबद्दल तर आक्षेप आहेच, परंतु कारवाई करत असताना ज्या पद्धतीनं कारवाई व्हायला हवी तशी झालेली नाही, कुठेतरी आक्रमक भूमिका तुमची पाहायला मिळाली होती। नेमका या प्रकारामध्ये काय उत्तर या कॅन्टीनकडनं तुम्हाला देण्यात आलं? कॅन्टीनकडनं मला जे काही रात्री उत्तर दिलं त्यांनी मान्य केलं की हे सगळं घाणेरडं आहे। त्यांनी मान्य केलं की हे सगळं खूप घाणेरडं आहे आणि ते निशब्द झालेत। ते बोलून तुम्ही आताही जर याचा स्मेल घेतला तर तुम्ही इथं थांबू शकणार नाही, एवढा घाणेरडा स्मेल आहे। मग असं जेवण जेवायचं का आमदारांनी किंवा लोकांनी? या संपूर्ण प्रकरणानंतर जर आपण बघितलं, तुम्हाला अनेकांनी येऊन तक्रारी केल्या असं तुम्ही म्हणतायत, नेमक्या तक्रारी काय होत्या, कशा पद्धतीनं त्यांनी आपल्या अनुभव तुम्हाला सांगितले? तिथे सगळे लोक माझ्याकडे आलेत, काही वर आलेत, त्यांनी सांगितलं आमच्या जेवणामध्ये दोरी सापडली, कोणी सुतळी सापडली, कोणी पाल सापडली, कोणी काकरू सापडलं, कोण काय काय सांगायचे विचार येऊन, आणि इतकी मजुरी या लोकांशी नीट वागत पण नाही अशा तक्रारी सांगितल्या। थेट त्यांना विचारा की तुम्ही मारहाण केली ते योग्य होतं का? तुम्ही जी मारहाण केली ती तुमची योग्य होती का? ती मारहाण करणं खरंच गरजेचं होतं का? इतर वेगळ्या पद्धतीनं समजवता आलं नसतं का? मी मराठीत सांगून बघितलं, मी इंग्रजीत सांगून बघितलं, मी हिंदीत सांगून बघितलं, मी मालकांना प्रेमानं बसून सांगितलं, समज पण दिली, सगळ्या भाषा समजल्या नाही, त्याच्यामुळे मला ही भाषा वापरावी लागली। खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून एक तुमच्यावरती सुद्धा जबाबदारी असते, तुमच्याकडे संपूर्ण समाज बघत असतो, त्यामुळे ज्या पद्धतीचे हे व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर थोडी नैतिक जबाबदारी आपल्यावरती वाढलेली असं वाटत नाही का? नैतिक जबाबदारी वाढल्यानंतर जर 2 वर्षात तक्रारीचं त्या ठिकाणी तो दखल घेत नसेल तर शेवटी मी एक योद्धा पण आहे हे विसरू नका। लोकप्रतिनिधी असताना मी एक योद्धा पण आहे आणि मला योद्ध्याची भूमिका कधी कधी करावी लागते।
या संपूर्ण प्रकरणानंतर आता याचा पुढचा पाठपुरावा तुम्ही कसा घेणार आहात? कारण व्हिडिओ आणि त्या कर्मचाऱ्यांवरती तर कारवाई झाली, परंतु कर्मचाऱ्यांचा याच्याशी थेट संबंध कधीच नसतो. हे कॉन्ट्रॅक्ट ज्या पद्धतीनं दिलं जातं, हे हॉटेल किंवा अशा पद्धतीनं कॅन्टीन जे चालवतात त्यांच्यावरती सरकार म्हणून कारवाई करणं खरं तर जबाबदारी. आता खरं तर ही दखल विधानसभेने घ्यायला पाहिजे, अध्यक्ष महोदयाने घ्यायला पाहिजे, सरकारने घ्यायला पाहिजे. कर्मचाऱ्यांचा दोष नसेल पण मूळ मालकांवर तरी कारवाई व्हायला पाहिजे. आपण शेवटी समोर येतो तर कर्मचारी येतो, काम करणारे कोण असतात आणि त्यांना जे सांगतील तेवढंच ते करतात. त्याच्यामुळे मूळ जो मालक असतो याला सरकारने याच्यावर कारवाई केली पाहिजे. अधिवेशनाच्या काळामध्ये अशा पद्धतीनं हे चुकीच्या पद्धतीनं अन्न दिलं जात आहे. मुळात या काळात तरी किमान स्वच्छता ठेवणं किंवा चांगल्या क्वालिटीचं जेवण देणं अपेक्षित आहे. मुजोर झाले असं वाटतं का? या काळात जर अशी परिस्थिती आहे तर अवांतर काळामध्ये काय असेल हे आपण याच्यावरून समजू शकता. मुजरीचा विषय तर मी आधीच सांगितलं की हे मुजोर तर ऑलरेडी झालेलेच आहेत. आणखीन एक गोष्ट चर्चेमध्ये येते ते म्हणजे तुम्ही कायमच वेगवेगळ्या विधानांमुळे आपल्या अग्रेसिव्ह भूमिकेमुळे चर्चेत असतात. काही लोक असं म्हणतायत की तुमच्या या भूमिकेमुळे चुकीचे पायंडे पाडले जात आहेत. ते चुकीचे पायंडे खरं तर समाजाला भरकटवणारे आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. बघा, मी जे बोलतो काळजातनं बोलतो, जे इथं असतं तेच बोलतो. मला नौटंकी बोलता येत नाही आणि मला नाही वाटत की माझ्या स्पष्ट भूमिकेमुळे कुठं चुकीचे पायंडे पडतात म्हणून. असं नाही वाटत मला. उलट काही ठिकाणी ह्या आमच्या ज्या भूमिका योग्य असतात त्याचं समर्थन लोक करतात. तुम्ही जर ज्यावेळेला तुमची बाईट येते आणि त्याच्यावर खालच्या ज्यावेळेला कॉमेंट्स असतात त्याच्यात तुम्हाला कळेल की 98% कॉमेंट्स हे आमच्या फॉर असतात. सुष्मिता, पुढचं पाऊल तुमचं काय असेल? सुष्मिता, तू अशीच सोबत राहा. आपल्याबरोबर नेते सचिनही आहेत आणि ते सुद्धा बोलणार आहेत. सचिनजी, तुम्ही बघताय काल काय घटना घडली, मारहाण केली आहे गायकवाड यांनी त्या आचार्याला. काय सांगाल, तुमची पहिली प्रतिक्रिया काय आणि तुम्हाला काही विचारायचंय का? कुठेही समर्थनपणे त्याचा विचार केला गेला नाही. तुम्हाला या पद्धतीच्या तक्रारी आल्या होत्या का? तक्रारी आल्या, मी त्यांना विनंती केली, समज दिली, परंतु त्यांनी ऐकलं नाही. म्हणून तर शेवटी माणसाला राग आणणार होतोच ना की तुम्हाला सांगणार कोणत्या भाषेत समजून, किती वेळ सांगणार आणि किती दिवस सांगणार. तुमची जर एकाची मानसिकता नसेल आणि तुम्हाला या भाषेची भाषाच कळत नसतील तर आम्ही काय करणार मग? अनेक लोकांनी फूड पॉयझनिंग झाल्याच्या तक्रारी केल्यात असं तुम्ही म्हणतायत. त्या लोकांच्या सगळ्या अभिप्राय तुम्ही आता सरकार पुढे मांडणार का? सरकार समोर त्यांची भूमिका मांडणार? आता लोकांच्या पेक्षा मीच लोकप्रतिनिधी आहे ना. लाखो लोकांचं नेतृत्व मीच करतो, 3.5 लाख लोकांचं नेतृत्व मीच करतो. माझ्यासोबत जर घडलं तर विषय संपलेला आहे. आणि ज्यांच्यासोबत ज्यांनी घडलं असेल मी आपल्यामधून आवाहन करतो की त्यांनी तक्रारी कराव्यात. परंतु आमदार म्हणून कायदा हातात घेणं तुम्हाला योग्य वाटतं का? मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी एक लोकप्रतिनिधी असताना मी एक योद्धा पण आहे. ज्यावेळेला आम्ही संकटात लोकांना वाचवायला जातो त्यावेळेला आम्ही संकटात असताना आम्ही काय करायचं? धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर संकटात असताना आम्ही नेमकं काय करायचं? आम्ही योद्धे आहोत, योद्ध्याच्या पद्धतीनंच रिॲक्शन देणार, त्याच पद्धतीनं आम्ही प्रतिक्रिया दिली आणि लोकांनी सुद्धा वारंवार तक्रार करूनही या कॅन्टीन प्रशासनाने दखल घेतली नसल्याचं गायकवाड यांनी म्हटलं. नक्की सुष्मिता, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊ, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.